लतास किचनमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. आपल्याला कांद्याच्या पातीचा घोळाना बनवायचा. कांद्याची पात घेतली धुवून चिरून, मेथी घेतली थोडीशी, चांगली चव येते, आणि एक टमाटर घेतलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आणि हिरवी मिरची टाकायची, नाही तर लाल मिरची टाकायची. त्याच्यात थोडं तेल मीठ टाकायचं, त्याचा घोळाना तयार होते. असं आणि थोडंसं मिरची पावडर टाकायचं असं, आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. असं मीठ टाकायचं आणि त्याच्यावर थोडंसं तेल घालायचं. तेल घातलं का छान लागतं खायला. आणि हे कच्चा घोळाना कधी पण खायचा आणि कधी पण करायचा, आणि ताबडतोब होतो फटाफट. म्हणजे कसं खायच्या टायमाला पण, जेवणाच्या टायमाला कच्चंच खायचं. कच्चं पौष्टिक असतं आणि कॅल्शियम वाढतात, रक्त वाढतं यानं अंगामध्ये, आणि हे शरीराला खूप चांगलं असतं. असं कच्चा घोळाना खायचा. कच्च्यामध्ये खूप प्रोटीन असतं आणि छान लागतं खायला, पण टेस्टी लागतं. आणि तुम्ही पण करून बघा असा घोळाना. कांद्याच्या पातीचा घोळाना आहे, आणि तुम्ही करा आणि खा. कच्चा खायचा जेवणाबरोबर. धन्यवाद. आणि लाईक करा, शेअर करा. चांगलं वाटलं तर शेअर करा.